मध्ये विशेष आपण आमचे सर्व आदरणीय सन्माननीय उत्कृष्ट खेळाडू सातत्याने पाहतोय। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आता आपल्या भेटीसाठी येतोय। एकीकडे आई गावदेवी फाटे प्लस कलवे संघ आणि दुसरीकडे आई गावदेवी फाटे प्लस दूरशत संघ। सामना 3 षटकांचा असेल। संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे। सामना 3 षटकांचा असेल, कारण कालच्या दिवसामध्ये देखील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल, दुसरा असेल, तो 3 षटकांचा इथे झाला होता। आज देखील आपल्याला 3 षटकांचा सामना इथे पाहायला मिळेल। पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय। सामन्याला सुरुवात होतोय। दूरशत फाटे प्लस विपक्ष कलवे फाटे प्लस या 2 संघांमधला हा सामना। नाणेफेकीचा कौल जिंकला कलवे संघानं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं दूरशत संघाला। श्रीकांत दादा कर्णधाराच्या भूमिकेमध्ये यावेळेला मात्र गुरुनाथ दादा यांच्याकडून चुकी होतोय आणि त्या चुकीला मात्र माफी नाही। फाईन लेगच्या दिशेनं हा चौकार मिळतोय श्रीकांत दादा यांना। अर्थातच स्वतः कर्णधार आहेत, मगाशी देखील चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी आणि तोच क्रम, तोच ताळ, तो सूर अद्याप देखील मैदानामध्ये आपण श्रीकांत दादा यांचा पाहतोय। अर्थातच गुरुनाथ दादा ज्यांनी मगाशी कॅच घेतली होती याच पोझिशनला, त्यांच्याकडून आता थोडी चुकी झाली। प्रत्येक जीवनामध्ये चुका होत असतात। संत तुकाराम महाराज म्हणतात असाध्य ते साध्य सायास, त्याचं कारण अभ्यास। आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्याचा अभ्यास करावा लागतो। अभ्यास, अनुभव हा प्रचंड या खेळाडूंकडे आहे। ओव्हरपिच चेंडू, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता। बॅटचा फ्लो पाहिला तर लॉंग ऑफच्या दिशेनं होता, चेंडू मारला गेला पॉइंटच्या दिशेनं। सागर दादा तिथे स्वतः क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्या हातातून चेंडू निसटतोय। 2 धावसंख्या इथे अर्जित केल्या जातात। जिथे डॉट चेंडू होता तिथे मिस फील्ड झाली आणि 2 धावा अर्जित केल्या। नवनाथ दादा यांना पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग, त्यांच्याकडे असलेलं यष्टिरक्षणाचं कौशल्य आज मात्र आपण जवळून पाहतोय। निमित्त आहे जिगर ट्रॉफी 2024। सर्व खेळाडूंना या 40 प्लसच्या संधी दिली गेली करण भाई यांच्या माध्यमातून। खास 40 प्लसचा लॉट्स आजच्या दिवशी। मोठा फटका कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न, फटका इथे फसला होता पण कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं झेल मात्र हातातून त्यांच्या निसटला, चेंडू जमिनीला दान झालाय। वनबाउंस चेंडू उचलला गेला। जीवन दादा तिथे क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र चेंडू उचलला आणि फेकला तोपर्यंत इथे 1 धावसंख्या अर्जित केली श्रीकांत दादा यानं। स्वतः कर्णधार आहेत दूरशत फाटे प्लस संघाचे। 2 संघ तेवढे ताकदीचे आणि तेवढेच चांगले दोन्ही खेळाडू। स्ट्राईक एंडला प्रशांत दादा, त्यांच्या बॅटमधून मगाच्या मॅचमध्ये डीप पॉइंटच्या दिशेने आपण सलगचे 3 चौकार पाहिले होते, तेच प्रशांत दादा स्ट्राईक एंडला। गोलंदाजी मार्कवर ज्यांनी गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये मागच्या मॅचमध्ये कलवे संघाला मॅच विनिंग गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती, तेच महेंद्र दादा
आणि आमचे विनोद दादा आमच्या करण भाईला सहकार्य करत असताना विनोदजी पाटील आमच्या राव्याचे पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आतिशजी मात्रे आमचे मुख्य पंचांच्या भूमिके आहेत. अशा करण भाईला प्रत्येक जण मदत करत आहे, हेल्प करत आहे. त्यापैकी आम्ही देखील एक आज समालोचकाच्या भूमिकेमध्ये. या बिल्ला मात्र ओव्हर पिच चेंडू मोठा फटका कॉर्नरच्या भरून मारलाय. या बिल्ला मात्र दिली संधी आणि ठोकला षटकार. तो सूर आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फलंदाजीमध्ये. हा ट्रॅकरचा चेंडू या वेळेला मात्र टोचच्या माध्यमातून बॉडीला इथे मात्र रोटेट केलं. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड कर्लिंगच्या दिशेने वन बाउंड जाईल. सीमारेषा पार मिळतील धावा 4. फलंदाज प्रशांत दादाच्या बॅटमधून येतोय चौकार. करतोय आपण देखील या आपलं सहर्ष स्वागत आहे. पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आमचे बाबूदादा. ऑन ड्राईव्हचा फटका या बेलला तिथे क्षेत्ररक्षक आमचे भाईदादा तैनात आहेत काऊ कॉर्नरच्या दिशेनं. आधी डॅशिंग प्लेयर आणि एकदम फिट प्लेयर इथे आपण फिटनेसमध्ये एकदम फिट असलेले भाईदादा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या धावपटालावर लागली आहे 18 धावसंख्या धावपटलावर बिनबाद. जी सुरुवात मगाच्या मॅचमध्ये प्रशांत दादा आणि श्रीकांत दादा यांनी आपल्या दृश्यात 40+ संघाला दिली ती सुरुवात आता देखील आपण पाहिलं. त्यामध्ये प्रशांत दादा यांचं महत्त्वाचं योगदान. एक आपण काऊ कॉर्नरच्या दिशेने एक मोठा फटका 6 धावांचा पाहिला आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चौकार पाहिला. असे 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून संघाच्या धावसंख्येला 18 धावसंख्येचा आकार दिला गेला. 18 धावसंख्या बिनबाद एक चांगली भागीदारी इथून बनली जाते 40+ दुर्शत संघासाठी. दोन्ही महत्त्वाचे खेळाडू आहेत. इथून मात्र ब्रेक थ्रू मिळवावा लागेल कलवे संघाला. 3 षटकांची मॅच आहे आणि या 3 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आल्यात 18 धावा. खूप चांगल्या धावा मी तर मानेल. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले होता आणि हा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जो खेळ आहे तो दुर्शेत 40+ संघाच्या बाजूने झुकलाय. आता पुढचे 12 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने होतोय, किती धावसंख्या बनल्या जातात आणि या 12 चेंडूमध्ये किती विकेट्स या डगआउटमध्ये जातात दुर्शेतच्या, ह्या मात्र आता सध्या हे सर्व जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तर मात्र आपल्याला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज माझा. अर्थात लाडा आपले सर्वांचे लाडके राजे, अखंड हिंदुस्थानचे नाही तर जगाचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधित केले जातं. आपला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आमचे भाईदादा पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतात सातत्याने. बघा लॉंग ऑफ मध्ये होते, लॉंग ऑफ मधून लॉंग ऑनच्या दिशेने धावत पळत चेंडू पकडण्यासाठी गेले. एवढा चांगला फिटनेस त्याने मेंटेन ठेवलाय आणि एक धावसंख्या इथे अर्जित केली गेली. स्ट्राईक रोटेट होईल. आता मात्र स्ट्राईकला श्रीकांत दादा स्वतः सरसेनापती संघनायक दुर्शत 40+ संघाचे. मगाच्या मॅचमध्ये ज्यांनी चांगली भागीदारी बनवली होती प्रशांत दादा यांच्या सोबत, ती आत्ता देखील भागीदारी सातत्याने चालू आहे. 19 धावा धावपटलावर. आता दुसरं षटक मंगेश दादा हाताळत आहेत. 5 क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कलमध्ये आपण पाहणार 38 सर्कलच्या बाहेर, कारण इथं मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, आपण यष्टीरक्षक इथे चूक करतोय. यष्टीरक्षकाने केलेली चूक मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळवून देतोय श्रीकांत दादा यांना. प्रशांत दादा स्ट्राईक इनला येतील, ज्यांच्या बॅटमध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक दोन मोठे फटके पाहिले. फिल्डिंग मध्ये बदल करावा लागतो. एक त्रासदायक ही फलंदाजी. ऑन ड्राईव्ह केला जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. महेंद्र दादा यांच्या हातामध्ये चेंडू जाईल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत काऊ कॉर्नरच्या दिशेनं.
स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होईल. श्रीकांत दादा पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतील. नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत दादा. गोलंदाजी मार्कवर मंगेश दादा चांगली गोलंदाजी करत आहेत. बांधून ठेवलंय या फलंदाजांना. मोठे फटके मारता येतील अशा पद्धतीची गोलंदाजी न होता खोलवर टप्प्याच्या चेंडूंचा मारा केला जातोय. हात बांधून ठेवले जात आहेत आणि इथे मात्र सिंगल सिंगल डबल डबल धावा घेण्यावर फलंदाजांना भाग पाडला जातोय. यावेळेला मोठा फटका, जागा बनवली गेली. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत पण तिथे मात्र मिस जज होतोय आणि चेंडू मात्र हातातून निसटतोय. संधी उपलब्ध करून दिली जातोय श्रीकांत दादासारख्या एका विस्फोटक फलंदाजाला. मोठा फटका होला. काही काल असं वाटत होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल पण तो मात्र अलीकडे राहिला. तिथे झेल ड्रॉप झाली. ऑफस्टंपच्या बाहेरची लेंथ पिक केली होती गोलंदाजानं. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ संपला. 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. धावपटलावर धावा आहेत 23. यावेळेला मात्र शफल करून खेळलाय चेंडू. मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत पण क्षेत्ररक्षकाला मात्र प्रेक्षकाची भूमिका बजवावी लागेल. चेंडू जाईल वन बाउस सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज श्रीकांत दादा यांच्या बॅटमधून येतोय हा लागल्यात. दुसरं षटक चालू आहे. 3 षटकांची मॅच. पुन्हा शफल करून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक जीवन दादा तैनात आहेत. ते चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली. यावेळेला अगोदरच शफल केलं जातोय. चेंडू कुठे टाकायचा संभ्रम निर्माण होते गोलंदाजाच्या मनामध्ये पण तरी देखील या षटकाला समाप्ती लागलेली आहे. समाप्त झाला हा षटक संपला आणि हा 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपटलावर धावा 28 धावा धावपटलावर आहेत. म्हणजे 14च्या सरासरीनं वाटचाल करत असताना पाटी प्लस दुर्शतचा संघ शेवटचं षटक असेल. इथून 3 षटकांची मॅच आहे पण एक सन्मानजनक धावसंख्या मी तर म्हणेल. 40+6 लॉट्स असल्या कारणानं अशी धावसंख्या 28 ही पुरेशी धावसंख्या आहे या लॉट्समध्ये. कारण प्रत्येकाचं वय हे 40+ आहे, अबो आहे आणि या वयामध्ये शरीर थकतं, व्यवस्थित साथ देत नाही. आपल्याला फिटनेसवर जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागतं आणि ते फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठीच हे प्रत्येक खेळाडू हा क्रिकेट खेळतात. हा 40+चा जो खेळ आहे तो बक्षिसासाठी नाही, पैशांसाठी नाही तर फक्त आणि फक्त आपल्या आरोग्यासाठी खेळला जातो. असा 40+चा खेळ. अण्णाजी गावडे 40+ अध्यक्ष, तदनंतर पेन तालुका अध्यक्ष गुरुनाथजी पाटील, पेन तालुका अध्यक्ष सतीशजी पाटील यांचा हा पूर्णपणे युनिट आहे. पेन तालुक्याचा आणि रायगड जिल्ह्याचा 40+चा बरेच 40+चे खेळाडू आजचा हा क्रिकेट खेळत आहेत आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचा दिवस हा 40+चा लॉट्स. 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावपटलावर शेवटचं षटक घेऊन आमचे हेमंत दादा गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज लागते. चेंडू अवकाशात काही काल आणि तिथे मात्र स्वतः गोलंदाज हेमंत दादा झेल पकडतील. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय तो कळवी संघाला श्रीकांत दादा यांच्या स्वरूपामध्ये. अर्थात स्वतः कर्णधार मैदानाच्या बाहेर. सरसेनापती मात्र इथे मैदानाच्या बाहेर गेलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन पकडली जातोय. चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. 2 षटकामध्ये 28 गेल्या. त्या 2 षटकांचा
जो काय भार वाढलाय धावांचा तो भार मात्र कमी करायचा आहे. हा प्रयत्न हेमंतदादांचा आहे. तो प्रयत्न मात्र केला गेला. श्रीकांत दादांना मात्र माघारी परतवलं त्यांनी. त्यानंतर डॉट चेंडू या बिल्ला मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट. उजव्या एष्टीचा वेध घेणारा हा चेंडू हेमंतदादा यांच्या अर्थातच बाहूमधून निघतोय, बाजूमधून निघतोय आणि उजवा त्रिफळा मात्र इथे उडवतोय आणि फलंदाज जाईल डगआउटमध्ये. दीपदादा इथे आलेले त्यांचं देखील सरशो स्वागत. डावरी संघाचं करण्यात दीपक दादा आपण तातडीने या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. रावी संघाचा संघनायक इथे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आलेला आहे. आमचे जितेंद्र सर मला फ्रेममध्ये दिसत आहेत, तर त्यांना विनंती करतो की आपण यावं. या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक समालोचकाला, प्रत्येक कलाकाराला संधी देण्याचं आमचं काम आहे. सातत्याने प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव पुढे नेतो आहे, तर त्या प्रत्येक कलाकाराला संधी देणं आपलं काम आहे. त्याच्यामध्ये असलेले सुप्त गुण आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्याचं काम आम्ही कलाकार मंडळी एक समालोचक म्हणून करत असतो. चला मैदानाकडे जाऊया आपण पुन्हा एकदा. याला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र स्टंपच्या वरून जातोय. दादांची देही अशी पाहिली की तो त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला ना की त्या चेंडूचा परफेक्ट कार्यक्रम होणार आणि चेंडू आउट ऑफ द पार्क पाहायला मिळेल अशी त्यांची देही आहे. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतील दुर्शेतचे हे फलंदाज. नॉन स्ट्राईकला प्रशांत दादा, त्यांना स्ट्राईकला येणं गरजेचं होतं पण ते अद्याप नॉन स्ट्राईकला थांबले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आपला चेंडू मात्र प्रचंड वेगाने येतोय. बाउन्सर चेंडूचा मारा, लेग बाईटचा पंचांचा इशारा होते. अतिशय मात्रे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, सुकरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे विनोद दादा राव्याचे. अर्थातच प्रचंड अनुभव त्यांच्याकडे क्रिकेट आहे. अद्याप देखील चांगला क्रिकेट खेळत आहेत ते. त्यांच्या कंपनीसाठी देखील प्रचंड ते मॅचेस खेळतात, तिथे देखील त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. आज देखील त्यांच्याकडून चांगला परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळेल प्रेक्षकांना राव्याच्या आणि प्रत्येक क्रिकेटच्या प्रेक्षकाला पाहायला मिळेल असं एकंदरीत चित्र डावरी संघाच्या विपक्षामध्ये पाहायला मिळेल. डावरी संघाचा कर्णधार आपण या, कारण रावी संघाचा कर्णधार आलाय. दीपक दादा आपला विनंती असेल, निलेश दादा आपण बघा जरा लवकरात लवकर आपला कर्णधार पाठवा इकडे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. टाकरचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथं मंगेश दादा चपलाईने चेंडू पर्यंत पोहोचतात. काय फिटनेस लेवल आहे 40+ या खेळाडूंची. झपाट्यानं जवळपास आपण पाहिला तर साधारण तरी 10 ते 12 मीटरचा प्रवास त्यांनी केला. चपलाईनं धाव घेतली. डीप मिडविकेटच्या दिशेने होतं, शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने प्रयत्न केला गेला झेल पकडण्याचं, पण तो झेल पकडता आला नाही. यावेळेला मात्र 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकानंतर धावपटलावर धाबा आहेत 31 धाबा. धावपटलावर 32 धावसंख्या बनवायची आहे. कलवे संघ आपल्याला 32 धावसंख्येचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 32. अर्थात इथे नाणेफेकीचा कौल झालाय. डावरे विपक्ष राबे या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल मला वाटतं राबे संघाने जिंकलाय. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईलच, पेंडिंग आहे निर्णय. तर अर्थातच धावा बनवायच्या आहेत 32. आम्ही देखील थोडी विश्रांती घेतोय. आमच्या डीजे मास्टरला संधी देतोय आपल्या सर्वांना सुमधुर संगीत ऐकवण्याची.
प्रशांत यांनी सुरेख फलंदाजी केली होती. आत्ताच्या मॅचमध्ये जर पाहायला गेलो तर कळवे संघासमोर देखील तीच सातत्य राखला होता या दोन्ही फलंदाजांनी, परंतु चांगली गोलंदाजी निश्चितच सेकंड ओव्हरमध्ये मंगेश पाटील असतील आणि नंतर शेवटचा षटक हेमंत पाटील यांनी सुरेख गोलंदाजी केली. त्यानंतर धावसंख्येला लगाम लागला गेला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 31. या धावसंख्येवर 32 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. म्हणजे प्रतिषटक 11चा सरासरी मांडली तरी चालेल. या ठिकाणी गाठावी लागेल कळवे संघाला हा सामना विजयशीर प्राप्त करण्यासाठी. मंगेश आणि महेंद्र अशी सलामीची जोडी मैदानात पाहतोय. स्ट्राईक एंडला आहे महेंद्र, नॉन स्ट्राईक एंडला मंगेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रीकांत. मागच्या मॅचमध्ये सुरेख अशी गोलंदाजी पाहिली होती श्रीकांत यांच्या माध्यमातून. फलंदाजी देखील तितकीच चांगली झाली होती. या मॅचमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे देखील पाहणं योग्य असणार आहे. या ठिकाणी पहिला चेंडू टोलवलाय, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषा पार. चौकार. डीजे मास्टरला या ठिकाणी संधी दिली लागेल. महेंद्र यांच्या बॅट्समधून या ठिकाणी पाहायला मिळाले. मागच्या मॅचमध्ये जी फलंदाजी केली होती त्याचं सातत्य राखतो या ठिकाणी महेंद्र हा फलंदाज. सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी चौथ्या स्वरूपाची 1 धावसंख्या या ठिकाणी प्राप्त करतोय आणि धाव फलकात 1 धावसंख्येची भर पडेल आणि धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 अशी धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख फलंदाजी या ठिकाणी पाहिली. त्यानंतर सुरेख चेंडू देखील फेकला गेला श्रीकांत यांच्या माध्यमातून. या ठिकाणी सुरेख चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि या ठिकाणी झेल बाद होईल. मंगेश पाटील बॅक टू पेवेलियन. डीजे मास्टर जर आपण पाहायला गेलो तर मिस शॉट झाला मंगेश यांचा आणि निश्चितच लेग स्लिपमध्ये असणारा खेळाडू क्षेत्ररक्षक स्वप्नील पिंगले निश्चितच बॅट त्यांच्या हातात मिळाली नाही, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची धुरा निश्चितच चोखपणे पार पाडताना दिसते. या ठिकाणी स्वप्नील पिंगले सुरेख झेल म्हणावा लागेल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. अद्यापपर्यंत क्रिकेट त्यांच्या नसानसात जिवंत आहे. जरी 40 ओलांडली असली तरी पण क्रिकेटची आवड या ठिकाणी निश्चितच त्यांना घेऊन आलेली आहे. या मैदानावर मला असं वाटते 7 ते 8 वर्षानंतर मला ते मैदानावर खेळताना दिसतात. याच्या व्यतिरिक्त कुठे खेळत असले तर माहिती नाही, परंतु मी तर 7-8 वर्षानंतर त्यांना मैदानावर पाहतोय स्वप्नील पिंगले यांना. सुरेख सातत्याने चांगली फलंदाजी करणारा हा फलंदाज स्वप्नील पिंगले. कदाचित प्रॅक्टिसचा अभाव असेल त्यामुळे फलंदाजीसाठी स्वप्नील पिंगले हे उतरू शकले नाहीत, नाहीतर एक चांगले असे फलंदाज म्हणून ओळखले जातात दुर्शे संघाच्या बाजूने स्वप्नील पिंगले. या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल, क्षेत्ररक्षण चेंज केला जातोय, क्षेत्ररक्षक माघारी परततोय, एक इन होतोय. या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज श्रीकांत, फलंदाज जीवन. या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क या ठिकाणी झाला नाही. ज्या ठिकाणी संपर्क नाही त्या ठिकाणी उत्पत्ती होत नसते आणि हा निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धावफलक तिथे स्थिरावतोय. 1 बाद 5 अशी धावसंख्या. असं वाटलं होतं पहिल्याच चेंडूवर चौकार आल्यानंतर मोठी धावसंख्या उभारू शकेल कळवे हा संघ, परंतु या ठिकाणी बॅकफुटला आणून ठेवतोय श्रीकांत हा गोलंदाज. कळवे या संघाच्या फलंदाजांना सरसावून पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, फंबल होतोय, झेल जमिनीला दान करतोय. या ठिकाणी पाहायला गेलो तर हा
झेल दान झालाय की निश्चित मॅच दान झाली कळवे संघाला, ते निश्चितच येणारा टाइम आपल्याला सांगेल. सुरेख प्रयत्न झाले होते या ठिकाणी, परंतु आपण झेल कोणाचा सोडलाय तर जीवन पाटील या फलंदाजाचा या ठिकाणी झेल सोडला गेलाय. स्ट्राईक एंडवर येतोय महेंद्र पाटील, ज्याच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर सुंदर असा चौकार पाहायला मिळाला होता. निश्चितच षटकाराची अपेक्षा असणार आहे संघनायकाला. महेंद्र यांच्या माध्यमातून सुरेख चेंडू या ठिकाणी, चेंडू जाऊन पायांचा वेध घेतोय या ठिकाणी. एक षटकाच्या समाप्तीनंतर कळवे संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 1-6 अशी धावसंख्या. निश्चितच या ठिकाणी दुखापतग्रस्त आहेत, तर पाण्याची व्यवस्था केली तर बरं होईल अक्षय सर. या ठिकाणी दुखापत झालेली आहे. निश्चितच महेंद्र पाटील यांच्या शरीरावर चेंडू आदळल्यानंतर थोडी दुखापत त्यांना त्या ठिकाणी झालेली आहे. फलंदाजांनी आपल्या डोक्याने रचली असेल या ठिकाणी. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता प्रत्येक सिंगल धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल, कारण रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपण या मैदानावर पाहतोय कळवी संघाच्या बाजूने या ठिकाणी. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे प्रशांत, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची फलंदाजी झाली होती दोन्ही सामन्यामध्ये. आता गोलंदाजीची धुरा त्यांच्या खांद्यावर या ठिकाणी संघनायकाने दिलेली आहे. तर गोलंदाजी मार्गावर प्रशांत, सुरेख चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केला होता, आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न होता. दुसरा झेल निसटतोय, दुसरा जीवदान भेटतोय जीवन या फलंदाजाला. निश्चितच 2 चेंडूंचा अद्यापपर्यंत सामना केलाय जीवन या डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाने, परंतु दोन्ही चेंडूंवर झेल ड्रॉप झाले. तर सुरेख फटका होता, स्ट्रेट ड्राईव्ह झाला होता, परंतु गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मोठा झटका बसेल गावदेवी कळवे संघाला. महेंद्र माघारी परतेल. डीजे मास्टर हिटर फलंदाजांवर असणार आहे या ठिकाणी.
सागर डाऊर ह्या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट कुठे चेंडू कुठे काही तालमेल या ठिकाणी जुळलं गेलं नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावफलक तिथे स्थिरावले. धावफलकावर धावसंख्या आहे 6. बॅटची एनर्जी लागते. चेंडू किपरला चकावतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख या ठिकाणी बॅकअप म्हणावं लागेल. स्वप्नील पिंगले यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वेस्टर्नच्या मागे लेग स्लिप मध्ये त्यांना तैनात केलेलं आहे. या ठिकाणी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल सागर डाऊर या फलंदाजाला. निश्चितच सामना पूर्णपणे आता झुकतोय दुर्शतीय संघाच्या बाजूने. स्थिती काय होती आणि काय आणून ठेवली कळवे संघाच्या बाजूने. डीजे मास्टर या ठिकाणी फलंदाजी मार्कवर फलंदाज भाई पाटील मैदानावर पाहतोय आपण. हार्डिटर फलंदाज हा देखील आहे. या ठिकाणी बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मिडन ओव्हर या सामन्यातील फेकला जातोय. प्रशांत यांच्या माध्यमातून मिडन ओव्हर या ठिकाणी फेकला जातोय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल प्रशांत यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहतोय. अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी केला गेला आणि महत्वाचे 2 विकेट देखील कळवा संघाचे माघारी परतावे लागले. आता समीकरण येऊन ठेपलंय. मागच्या सामन्याचा जर विचार केला अक्षय सर तर प्रशांत स्मृती गावदेवी कळवे संघाला एका षटकामध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता होती. आता गावदेवी कळवे संघासमोर 40+ या संघासमोर 26 धावांचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे. 1 षटक आणि 26 धावसंख्या. निश्चितच 13ची सरासरी गाठायची होती ती आता सरासरी 26 वाली मिडन ओव्हर फेकला गेलाय. प्रशांत या गोलंदाजाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी म्हणावी लागेल. निश्चितच या ठिकाणी अशा पद्धतीचा सामना असताना फलंदाजांना रोखून ठेवलं गेलं. प्रशांत या गोलंदाजाच्या माध्यमातून कळवेसारखे मातब्बर खेळाडू त्यांना या ठिकाणी रोखलं गेलंय. जीवन असेल, त्यानंतर महेंद्र असेल, मंगेश असेल, सागर असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. या ठिकाणी लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. पंच आतिश म्हात्रे यांच्या माध्यमातून हा चेंडू स्क्वेअर घोषित करण्यात येतोय, वाईड घोषित करण्यात येतोय. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडते. समीकरण येऊन ठेपतोय 6 चेंडू आणि 25 धावा. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी प्राचार्याने केलं जाते तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत आतिश म्हात्रे. तिसऱ्या पंचांना प्राचारण केलं जाईल. काहीसा आक्षेप आहे. आक्षेप निश्चितच प्रत्येक गोलंदाजावर नोंदवले गेले होते. मग मुथय्या मुरलीधरन जो 800 विकेट घेऊन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट काढणारा गोलंदाज ठरला, त्याच्यावर देखील आक्षेप घेतले गेले होते. या ठिकाणी चेंडूला भिडकावला जातोय. फाईन लेगच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर 1 धाव सहजगत्या प्राप्त केली जाते. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 अशी धावसंख्या. या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कारण लेग स्लिपला जर आपण क्षेत्ररक्षण करत असो तर फाईन लेगला मारलेला चेंडू हा अगदी वेगवान चेंडू आपल्या दिशेने येत असतो, त्याला अडवणं निश्चितच कठीण काम असतं. तो कठीण काम या ठिकाणी सोप्या पद्धतीने करून ठेवले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. या ठिकाणी चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील सहजगत्या प्राप्त केली जाईल. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. या 2 धावेने काही बिघडणार नाही आहे दुर्शेष संघाचं, कारण धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 10. अद्यापर्यंत 22 धावसंख्येची आवश्यकता आहे.
4 चेंडू आणि 22 धावसंख्या. या ठिकाणी चेंडूला टोलवला, चेंडू येतोय 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 सीमारेषा पार. चौकार डीजे मास्टर. शेवटच्या चेंडूवर काय घडतोय काय बिघडतोय या ठिकाणी सामना तर निश्चितच या ठिकाणी व्हाईट चेंडूच्या मोबदल्यात एक धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. आता फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये राहिलेली आहे. पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढतो आणि हा झेल पकडला जातोय स्वप्नील पिंगळे यांच्या माध्यमातून. सुरेख क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या मागे पाहिलं गेलं स्वप्नील पिंगळे यांच्या माध्यमातून. या ठिकाणी राव्या संघाला प्राचार्याने केलं जातोय.